आपल्याकडे इंडियन लोकांना ना या ॲक्टर्स बरोबर खूप फॅसिनेशन असतं. बरं त्याच्या आधीच एक सिनेमाचं शूटिंग इथं झालं आणि ते आम्ही फुकट दिलं. बरं आम्हाला वाटलं आमचं नाव कुठतरी येईल. ज्याला 2 वेळा सिनेमा पाहिल्यावर लक्षात आलं की आपलं नाव इथं आहे. ओके त्याच्यापासून ठरवलं की अजिबात सुद्धा यांना कोणाला जागा द्यायची नाही. ते 10% कमी केल्यावर सुद्धा मोठी रक्कम होती. बरं मग त्यानंतर ठरवलं की हे एक उत्पन्नाचा स्त्रोत आहे. परत आला फोन की डोंट कट द फोन, आय एम कॉलिंग फ्रॉम राष्ट्रपती भवन. ओके. प्रेसिडेंट साहब आपसे बात करना चाहते हैं. रजनीकांतच्या शिवाजी या पिक्चरमुळे म्हणे या मगरपट्टा सिटीला एक उत्पन्नाचा नवीन सोर्स निर्माण झाला, तर तो किस्सा नक्की काय होता? काय झालं त्याच्या आधीच आम्ही एक आपल्याकडे इंडियन लोकांना ना या ॲक्टर्स बरोबर खूप फॅसिनेशन असतं. बरं त्याच्या आधीच एक सिनेमाचं शूटिंग इथं झालं आणि ते आम्ही फुकट दिलं. बरं आम्हाला वाटलं आमचं नाव कुठतरी येईल. ते म्हणजे आम्ही तुमचं नाव देतो, अमकं देतो, तुमकं देतो. त्यावेळेस पब्लिसिटी पाहिजे हा एक क्रायटेरिया होता. बरं तिने शूटिंग केलं, इतकी घाण केली सगळीकडे, तशीच गेले सर टाकून. आणि तो सिनेमा शेवटपर्यंत पाहिल्यावरती अगदी तो शेवटचा दी एंड येतो ना त्याच्या आधी कुठेतरी एक आपलं नाव जसं पास झालं. एक पांढऱ्या अक्षरामध्ये हा छोटं जे पाहणारच नाही कुणी. ज्याला 2 वेळा सिनेमा पाहिल्यावर लक्षात आलं की आपलं नाव इथं आहे. ओके त्याच्यापासून ठरवलं की अजिबात सुद्धा यांना कोणाला जागा द्यायची नाही. बरं मग ही रजनीकांतची ज्यावेळेस टीम आली त्यावेळेस ते म्हणायचे की आम्हाला इथं बरेच दिवस शूटिंग करायचे, हे करायचे, ते करायचे. तर त्यांना जाण्याकरता म्हणून एक रक्कम सांगितली बरं की एवढे पैसे दिले तर आम्ही तुम्हाला शूटिंग करा, नाही आमचे नियम आहेत. ओके ते म्हणले थोडं एक 10% कमी करा. बरं ते 10% कमी केल्यावर सुद्धा मोठी रक्कम होती. बरं मग त्यानंतर ठरवलं की हे एक उत्पन्नाचा स्त्रोत आहे. ओके आपल्याकडे जागा चांगली आहे, आपण सगळं क्रिएट केले आणि आपल्याकडे मोठी कम्युनिटी आतमध्ये आहे. बरं. त्या कम्युनिटीला त्यांच्या ॲक्टिव्हिटीसाठी पैसे लागतात तर आपण ठीक आहे शूटिंग करूया, त्याचे पैसे आपण ह्या कामासाठी खर्च करूया. रजनीकांतची भेट झाली का त्या काळात? तो होता इथे हो होता? हो किती 15-20 दिवस होते. ओके ती त्यांची शिवाजी युनिव्हर्सिटी हीच होती. ओके अच्छा अच्छा त्याच्यामुळं त्यांची भेट झाली. ओके. पण ते काय एवढं आपल्याला ॲक्टर लोकांचं म्हणजे ते जाऊन ते आपल्यासारखीच माणसं आहेत फक्त ते स्क्रीनवर वेगळी दिसतात. ओके. पण रजनीकांतपेक्षा मोठा जो किस्सा आहे किंवा एक अनुभव आहे तो डॉक्टर APJ अब्दुल कलामांचा. हो. आणि त्यांच्या ऑफिसमधून तुम्हाला फोन आला, तुम्ही फोन कट करत होते खुशाली, कसं काय घडलं असं? अहो जर तुम्हाला उद्या फोन केला हा. की भारताच्या राष्ट्रपतींना तुमच्याशी बोलायचंय बरं. किंवा मोदी साहेबांना तुमच्याशी बोलायचंय, तुम्हाला पहिले रिएक्शन काय वाटणार? प्रँक कॉल आहे की काय? अच्छा तसंच वाटलं. बरं फोन आला, दिल्लीवरचा नंबर दिसत होता बरं. की द प्रेसिडेंट वुड लाईक टू स्पीक टू यू, हो. असं म्हणल्यावर बंदच केलं ना. अच्छा पहिल्यांदा बंदच करणार. तुमची इमिजिएट रिएक्शन काय होती? कशाला प्रेसिडेंट तुम्हाला फोन करेल? बरं. मग पुढे काय झालं त्याचं? मग परत आला फोन की डोंट कट द फोन, आय एम कॉलिंग फ्रॉम राष्ट्रपती भवन. ओके. प्रेसिडेंट साहब आपसे बात करना चाहते हैं. बोललो. काय बोलले म्हणजे काय होतं नाही कशासाठी? त्यांनी म्हणलं की मी माहिती घेतली आहे, मी एक पुस्तक लिहितोय आणि मला हे मॉडेल खूप चांगलं वाटतं, तर ह्याच्यावरनं मला माहिती पाठवता की भेटता. मी म्हणलं साहेब भेटू शकतो. बरं. कधी भेटणार? म्हणजे तुम्ही आता बोलतो मी हैदराबादवरून येतो. तेव्हा तुम्ही हैदराबादला होतो आम्ही कामानिमित्त हैदराबादला गेलो. बरं. लगेच बसतो म्हणलं, फर्स्ट प्लेन पकडून येतो. ओके. दुसऱ्या दिवशी जाऊन भेटलो चांगलं. किती वेळ चालली बैठक ती? एक 20-22 मिनिटं चालली. काय काय विचार असेल ती? त्यांनी सगळी माहिती इंटरनेटवरनं काढली होती. ओके. अच्छा आधी ते तयार होते, प्रिपेअर होते सगळे? कम्प्लीट त्यांना माहिती होती, सगळं माहिती होतं. बरं. यू वॉज अ ब्रिलियंट पर्सन. एवढं त्यांच्या पुढे आपल्याला बोलायची म्हणजे ते धारिष्ट पण होत नव्हतं. फक्त म्हणलं की मला एकदा व्हिजिट करायची. बरं. मग व्हिजिट करायला त्यावेळेस ते प्रेसिडेंट असताना सिक्युरिटी करण्यासाठी परवानगी दिली नाही. बरं. ते म्हणजे से बिल्डिंग्स मोकळ्या करायला लागतील, ओके. तशी करता येत नव्हतं. पण नंतर त्याच्यानंतर ज्यावेळेस ते रिटायर झाले त्याच्यानंतर तिथे येऊन ITच्या लोकांशी त्यांनी वार्तालाप केला बराच वेळा. त्यांनी यातलं काय भावलं म्हणजे काय नक्की त्यांना असं का वाटलं की तुमच्याशी बोलावं म्हणून? नाही, एक तर लँड पुलिंग. बरं. दुसरी गोष्ट त्यांचं म्हणणं होतं की अर्बन डेव्हलपमेंटसाठी हे एक मॉडेल चांगलं असू शकतं. त्यावेळेस ते इंडिया 3 बिलियन म्हणून पुस्तक लिहित होते. ते को ऑथर होते त्या पुस्तकाचे. आणि ते इंडिया 3 बिलियनमध्ये त्यांनी आमच्याकडे एक पॅराग्राफ लिहिला की दिस कॅन बी द मॉडेल गोईंग फॉरवर्ड.